फक्त इथूनच नाही तर ह्या घरातूनच कायमचं जा। आता आमच्या पद्धतीनं तुम्हाला शिक्षा करायची वेळ झाली। तुम्ही हे जे काही चालवलत ना ते येळेवर सोडलं नाही तर आम्ही तुमचा गळा दाबून तुम्हाला मारून टाकू आणि मागच्या शेतामध्ये पुरून सुद्धा टाकू। संजू, संजू, हाँ काय झालं? काय नाही। मग इतका घाम का आलाय तुला? अहो ते मी गॅस जवळ उभी होती ना बराच वेळ, मग गरमीने झालं। हल्ली गरमी पण वाढली ना लय। पण तुला येऊन बराच वेळ झालाय संजू। जाऊ दे ना, सोडा की तुम्ही। ते आपण सकाळी एक्सरसाइज करतोय ना त्याच्यामुळे होत असेल। ठीक आहे, आपण उद्यापासून थोडंसं। नाही नाही नाही, अजिबात नाही। आपण जे ठरलंय तेवढंच करायचं। मी झोपले ना की मला बरं वाटेल। नक्की? नक्की। झोप। गुड नाईट। गुड नाईट। काय धाकटा जाऊ बाई, सुट्टी द्यायची का सगळ्या नोकरांना? हा, कामाचा उत्साह तुमचा उतू जातोय म्हणून विचारलं। आणि कसं आहे तुमचं खाल्लेलं पण जिरल। एक काम करू, देऊनच टाकू सुट्टी। कसं? ए सुरवेश, ठेवते पटकन, ठेव ठेव। आजपासून घरातली सगळी कामं आमच्या धाकट्या जाऊबाई करणार आहे। तू जा। जी पर वहिनी साहेब। जा म्हणलं ना। सर्वेश दादा जा तुम्ही। जी। कर कर काम कर। चालतंय, तुम्ही म्हणताय ना तसंच करू आपण वहिनी साहेब। तसं पण तुम्हाला कळलंच असेल की मी कामासाठी मागं हटणाऱ्यांपैकी नाहीये। ए जास्त बोलायचं नाही। गुड मॉर्निंग संजू। अहो धाकट्या जाऊ बाई, जास्त काम करू नका तुम्ही। आपल्याकडे नोकर चाकर आहेत की, आहे की नाही? बसा बसा। आई साहेब नाही आलेत? तुम्हीच विचारताय वे रणजित भाऊजी? कालचं विसरलात का सगळं? हा, सकाळपासून आम्ही आईसाहेबांकडे लक्ष ठेवून आहोत। म्हणजे काळजीपोटी लक्ष ठेवून आहोत। आपल्या बागेत गेल्यात फेरफटका मारायला, जरा मन शांत होईल ना त्यांचं। आम्हाला नाही वाटत आता येतील त्या। आलोय आम्ही। म्हणलं होतं की नाही रणजित भाऊजी आईसाहेब येणार म्हणून? गुड मॉर्निंग एव्हरीबडी। गुड मॉर्निंग आई साहेब। सर्वेश, आमचा पेपर आणा। गुड। मग आईसाहेब कसं वाटलं फेरफटका मारून? हो, निसर्गाच्या सान्निध्यात मन शांत होतच। आई साहेब बसा ना, छान गरमागरम इडल्या केल्यात, मी तुम्हाला वाढते। आम्ही म्हणालो होतो अन्नाचं कण घेणार नाही, म्हणजेच आम्ही अन्नाचं कण घेणार नाही।
बाकी सगळ्यांनी ब्रेकफास्ट करणं मस्ट आहे. लक्ष ठेव. मी पण काहीच खाणार नाहीये. आता काय चाललंय तुमचं रणजित भाऊजी? उपोषण. जोपर्यंत आईसाहेब खाणार नाही तोपर्यंत मी सुद्धा खाणार नाही. रणजित, आमच्या सहनशक्तीचा अंत बघू नका. आईसाहेब जसं तुम्ही कुणाचं ऐकणार नाही तसं माझंही आहे. याला आडमुठेपणा म्हणतात रणजित. मग हा आडमुठेपणा मी तुमच्याकडूनच शिकलोय आईसाहेब. तुमचं जसं ठरलंय तसं माझंही ठरलंय आणि मी मागे हटणाऱ्यांपैकी नाही. अहो वा धाकट्या जाऊबाई, मस्त खेळ खेळलात बर का. एकदम बेस्ट. म्हणजे माय लेकरात असं महाभारत घडवून द्यायचं, मग काय होईल? स्वतःचा इम्पॉर्टन्स वाढेल, आहे की नाही? बेस्ट, एक नंबर. वहिनी साहेब, तुम्ही नाश्ता करणार का? करणार की. आम्ही कुठं उपोषणाला बसलोय? सर्वेश दादा, वहिनी साहेबांना इडल्या वाढा. ए तू कुठं चालली? आई साहेबांच्या खोलीत. ए, आई साहेब, फक्त 1 मिनिट मला तुमच्याशी बोलायचंय. मला बोलू द्या. आम्हाला तुमचा चेहरा पाहायची इच्छा नाही असं अनेकदा सांगून झालंय. तुम्ही गेलात तरी चालेल. मला माहितीये माझी तुमच्या समोर उभं राहायची लायकी बी नाही, पण मी इथं माझ्यासाठी नाही आले. मी इथं तुमच्या लेकासाठी आले. आई साहेब ऐका ना, मी काय म्हणतो. आई साहेब, आई साहेब, आई साहेब, तुम्ही नका बघू माझा चेहरा, पण मी काय म्हणते एकदा ऐकून तरी घ्या. आई साहेब, असं नका करू. आई साहेब, आई साहेब, अहो ऐका की. तुम्ही नका बघू माझा चेहरा, पण मी काय म्हणते एकदा ऐका तरी. आम्ही आमची मनमानी नाही करत होतो. आई साहेब, मी जे काय करते ना ते यांच्यासाठी करते हो. ती वर्दी यांच्यासाठी त्यांचा प्राण आहे आणि त्यांना ती माझ्यामुळे गमवावी लागली. आई साहेब, हो, या घरावर जी काय परिस्थिती आली आहे ना ती माझ्यामुळे आली आहे. आणि आयुष्यात किती बी काही बी झालं तरी आपल्या लोकांचा मान सन्मान हरवू नाही द्यायचा, हे मी तुमच्याकडूनच शिकली आहे आई साहेब. हे जेव्हा असं कोरड्या मनानं घरभर फिरत असतात ते तुम्हाला तरी बघवलं जातंय का हो? मला माहिती यांचा आनंद तुमच्यासाठी किती महत्वाचा आहे. मी जे काय करते ते यांच्या आनंदासाठीच करते हो. मला माहितीये तुमचा त्याच्यावर खूप जीव आहे. आई साहेब, यांचा पण खूप जीव आहे हो तुमच्यावर.
आई साहेब अहो आता वरवर संताप दाखवत असतील ते, पण त्यांचा राग नाहीये तो, त्यांची माया आहे हो तुमच्यासाठीची. तुम्ही जर निर्जळी राहिलात ना तर त्यांच्या मनाची कालवा कालव होतीये. आईसाहेब मी तुमचाच मुलगा आहे. जर माझी आई माझ्या चुकीची शिक्षा स्वतःला करून घेणार असेल तर हा तिचा मुलगा आहे स्वतःला शिक्षा करून घेतल्याबगैर शांत बसणार नाही. लक्षात असू दे. असं कावरं बावरं झालेल्या वासरागत हंबरतय हो त्याचं मन. आई साहेब आम्ही लहान होत, आमच्या चुका पोटात घ्या, पण असं वागू नका आई साहेब प्लीज. आई साहेब प्लीज असं वागू नका की हो. अहो जेवायला येत आहे ना? संजू तुला सांगितलं ना मी, एकच गोष्ट 10 वेळेस का सांगावी लागते? 10 वेळेस? 10 नाही 50 यायला सांगेन तुम्हाला मी. मग तू 51 वेळेस सांगितलं तरी मी नाही ऐकणार. मग ही 52वी वेळ आहे असं समजा. अहो चला ना, तुम्ही केव्हापासून असे वागायला लागलात? दगडाचं काळीज असल्यासारखे कशाला एवढा हट्ट करताय? अहो चिमणी बी एवढा कधी हट्ट करत नाही. संजू तुलाही माहितीये, जोपर्यंत आईसाहेब हट्ट सोडणार नाही तोपर्यंत मी पण नाही. तुम्हाला काय वाटतं आईसाहेबांनी आतापर्यंत त्यांचा हट्ट सोडला नसेल? हो. मग चुकताय तुम्ही. अहो शेवटी आई येते, त्यांच्या पण आतड्याला पीळ पडतच असेल की. असं लेकरावर जास्त वेळ नाही चिडू शकत. आणि त्यात आपल्या आईसाहेब बाहेरून दिसताना दिसतात कडक, पण आतून एकदम नारळासारखे आहेत बघा. मला खात्री आहे आईसाहेब नक्की येतील जेवायला. तुम्हाला शपथ आहे माझी. सुटली म्हण. नाही संजू तू ऐकणार नाहीयेस का? नाही ऐकणारे मी. आईसाहेब तिथे तुमची जेवायला वाट बघत असतील आणि तुम्ही संजू तू बर ठीक आहे येतो तुझ्या समाधानासाठी. देवच पावला म्हणायचा. अरे रणजित भाऊजी आलात का तुम्ही? आता आलाच तर बसा. काय हो, या घराच्या भल्यासाठी आईसाहेबांच्या तब्येतीसाठी तुम्ही एक भुगता राहता. तुमच्या इच्छेखातर आम्ही फलाहार करतो, पण काही लोकांमुळे तुमच्या आईसाहेबांना तुमच्या धाकट्या भावाला निर्जळी करावी लागते हो. देवा भैरोबा अजून काय काय दाखवणार आहेस रे? बेबी मावशी कुठे गेलेत? दिसत नाहीयेत. त्या गारगोटीला गेल्यात. त्यांचे ते कोण महाराज आहेत ना, त्यांचा सप्ताह सुरू आहे म्हणून. बसा.
सगळे टेबलवर आलेत. सर्वेश, वाढायला घ्या. काय झालं सर्वेश? आम्हाला वाढणार नाही का तुम्ही? आईसाहेब, तुम्ही आमटी खाऊन बघा. सर्वेश दादांनी एकदम भारी आमटी केली आहे. खरे का? चालेल. गोडाचं काही केलंय का? जी आहे साहेब. आणा. थांबा रणजित. घ्या. आईसाहेब, खा. रणजित, आमचं चुकलं. आम्ही तुम्हाला वेठीला धरलं. आम्ही म्हणालो आम्ही अन्नाचा कण पण घेणार नाही. तुम्ही खाणं पिणं सोडलं. तुम्हाला माहिती आहे आम्ही तुम्हाला उपाशी बघू शकत नाही. आम्ही एवढंच सांगू शकतो, झालं गेलं विसरून जा. विसरून जा म्हणजे संजूने पोलिसात जाण्याचा निर्णय तुम्हाला मान्य आहे? मान्य करणाऱ्या न करणाऱ्या आम्ही कोण? आमचा आता काही अधिकार राहिला आहे काय? एकच गोष्ट सांगतो तुम्हाला. तुमचे वडील गेले होते तेव्हा दादासाहेबांनी त्यांना अग्नी दिला होता. त्यावेळी आम्ही म्हणालो होतो आमची इहलोकीची यात्रा जेव्हा संपेल तेव्हा आम्हाला अग्नी देण्याचा अधिकार रणजितरावांचा असेल. ढाले पाटलांचा वारस म्हणून मिळालेले सगळे अधिकार, सगळे हक्क तुम्ही धुडकावून लावलेत. ह्या मायेच्या अधिकाराचं बंधन तरी कशाला? म्हणून आज तो अधिकार आम्ही तुमच्याकडनं काढून घेतो. आमच्या अंत्यसंस्काराला तुम्ही नाही आला तरी चालेल. आता आम्ही असं म्हणालोय म्हणून तुम्ही आतताईपणा करू नका, कारण करण्यासारखं तुमच्याकडे काही राहिलेलं नाहीये. करायचं होतं ते वेळीच केलं असतं तर बऱ्याच गोष्टी सावरल्या गेल्या असत्या.
तुमचं जीवन चालू द्या तुमच्या मर्जीनुसार. आम्ही कुठल्याच बाबतीत कुठल्याही प्रकारे तुम्हाला वेठीला धरणार नाही. आमच्या अंत्यसंस्काराला तुम्ही नाही आला तरी चालेल. आज तो अधिकार आम्ही तुमच्याकडनं काढून घेतो.